ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्यात। पण या कथेतला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे बंडखोर ठरणाऱ्या वडिलांची मुलं मात्र ठाकरेंच्या बाजूने उभी राहणार का? राजोल पाटील यांच्या एका पोस्टनं आणि कृष्णा आष्टीकर यांच्या भूमिकेनं राजकीय वर्तुळात नवा संभ्रम निर्माण केलाय। बापाची बंडखोरी आणि मुलांची निष्ठा या संघर्षातून पुढचा राजकीय वारसदार कोणत्या बाजूला उभा राहणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। वडील शिंदेंसोबत मुलं ठाकरेंसोबत, बापाची बंडखोरी मुलांची निष्ठा कायम। राजोल पाटील कृष्णा आष्टीकरांची भूमिका काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या गळ्याला लागल्याची चर्चा आहे। अशातच संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील आणि नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे। अशातच शिवसेनेच्या वर्धापनादिनी राजोल पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे। त्यामुळे राजोल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत की शिंदे सेनेसोबत असा प्रश्न अनेकांना पडलाय। राजकारणामध्ये अनेकदा पती एकीकडे तर पत्नी एकीकडे आपण पाहिलंय या संपूर्ण महाराष्ट्रात। मुलगा मुलगी हे आपण पाहिलंय। त्यामुळे कारण नसताना आत्ता आपण त्याच्यावर काहीतरी बोलणं मला वाटतं हे होणार नाही। कारण जर अगदी लांबचं कशाला अमोल कीर्तीकर आजही निष्ठेने आमच्याकडे अमोल कीर्तीकरांच्या वडिलांचं इतकं वय झाल्यानंतरही जे काय नाठळ बुद्धी आठवली त्यांना ते आहेत त्यांच्याकडे। अमोल आहे ना आमच्याबरोबर, हे मोठं उदाहरण आहे। तर दुसरीकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकरने विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन ज्या दिवसापासून बंद आहे त्या दिवसापासून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। मात्र आपण ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कृष्णा आष्टीकरांबाबत सूचक वक्तव्य केलंय। मी माझी भूमिका फार स्पष्ट केली होती की मी आघाडीसोबत आहे, होतो, राहणार आहे। त्याच्यामुळे कुणालाही आता त्या ताईंना काय गडबड होती आणि कसली त्यांना माझ्याबद्दल आकस होता देव जाणे। त्यांनी बोलायला पाहिजेत होतं खासदार साहेबांवर, पण विनाकारण मला त्यामध्ये भरडायचं कारण नव्हतं। कुठेतरी अतिशयोक्ती होती। कारण मागोमाग पाहिलं तर गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल भैया कीर्तीकर हे आज ठाकरे साहेबांसोबत आहेत। मग ते स्वीकार्य होऊ शकतात तर कृष्णा पाटील का बरं नाही? अरे तुम्ही उद्धव साहेबांसोबत काही शंका आहे? मी उमेदवार आहे आघाडीचा। अहो काल निवडणूक होती आणि निवडणुकीपुरतं तुम्हाला सांगतो की आमचा कृष्णा म्हणला असेल की बाबा आता मला उद्याची निवडणूक मतदान घ्यायचंय, त्यामुळे तुम्हाला सांगतो की ते लेकरू आहे आणि त्या लेकराला काय आता बाप तिथं लेक आणि लेक तिथं बाप असा विषय असतो। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच सुषमा अंधारेंनी आष्टीकरांवर घणाघाती टीका केली होती। या टीकेला कृष्णा पाटील आष्टीकरांनी उत्तर दिलंय। मी आघाडीत होतो, आहे, राहणार आहे। मी एवढ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। पण याचबरोबर सुषमाताईंनी जे काही तोंडसुख आमच्या परिवारावर घेतलंय किंवा माझ्यावर किमान तरी घेतलंय त्या गोष्टीचा म्हणजे मला खूप त्या गोष्टीचं हर्ट झालं। मी पक्षासाठीच ह्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे। माझ्या वडिलांनी काही केलं असेल किंवा नसेलही केलेलं त्या गोष्टीच्या फक्त एका अफवेवर हे जर सगळ्या काही गोष्टी होत असतील तर हे कुठंतरी फार चुकीचं आहे। वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात हे समीकरण काही नवीन नाही। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गजानन कीर्तीकर आहेत तर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर राजोल संजय दिना पाटील आणि कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे काय भूमिका घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।